शुभं करोति। आपली आधीपासूनची ओळख आहे याचा गैरफायदा घेतेस तू आता। बस, हे जरा जास्त होतंय आकाश। तू नेहमी मला जे जे काम दिलेस ते मी पूर्ण लक्ष देऊन केलंय। माझ्यावर भलते सलते आरोप केलेले मला चालणार नाही। तू भांडतेस माझ्याशी, तसं समज हवं तर। कॉंग्रॅच्युलेशन। शेक हँड, कॉंग्रॅच्युलेशन। म्हणजे हे सगळं काय सगळं? दिस इज ऍब्सोल्युटली फ्लॉलेस, यात काहीच चूक नाही। बोल साहब, काय झालं? पण मी फोन आता अशासाठी केला होता की निषादला पुन्हा मागच्या वेळेसारखा सणकून ताप आलाय। तो एकटाच आहे घरी? हो, मी बाहेर आहे आता। त्याला विचारलं की मम्माई नाहीये तर किमयाला बोलवून घेऊ का? तर म्हणाला नको, ती सध्या बिझी असते खूप, तिला सांगूही नकोस। चल ठेवू फोन। हाँ, बाय। अगं अलका, कोण आलंय बघितलंस का? या या या। अगं बाई श्रेया, ये ना। तुमच्या लग्नाच्या दिवसापासून दररोज तुमचा विषय निघतोच आहे। म्हणूनच आलोय तुमचा आशीर्वाद घ्यायला। तुम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळून घेत जसा संसार केलात तसाच आम्हालाही करता यावा म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो। आशीर्वाद द्या। राहू दे, सुखी राहा। अरे अरे, पाया काय पडतोस? सुखाने संसार करा। नको नको सोहम, नको बोलवू तिला, ती बिझी। मी तिच्या आठवणींशी बोलेन, तिला नको त्रास देऊ उगाच। अरे हा कसला ताप? निशाद, अंग थंड आहे तुझं। थांब, मी डॉक्टर काकांना फोन करते। 9820481814 81814। हा माझा नंबर आहे। तूच तर माझी पर्सनल डॉक्टर आहेस। का खोटं बोललास तू? मुलाचं रडणं थांबवण्यासाठी आई त्याला चांदोमामाच्या गोष्टी सांगते, त्या खोट्या असतात का ग? पण हे खोटं बोलून कोणाचं काय चांगलं झालंय? त्यामुळे तू मला भेटायला आलीस हे चांगलं नाही का झालं? मला एक चांगली बातमी तुला सांगायची होती। फोनपेक्षा प्रत्यक्ष भेटून सांगावी असं वाटलं म्हणून असं बोलवलं। चिडतोस का रे लहान मुलासारखं? तू असं म्हणाली होतीस की मी बिझी असेन तेव्हा तुला वाट पाहायला आवडेल माझी। ती वेळ आली आहे की मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करतोय। खरंच खूप छान बातमी आहे। मी मनाने नेहमी तुझ्या सोबत आहे। आणि हेही की मी कितीही बिझी असलो तरी तुला वाट पाहायला नाही लावणार कधीच। कोण आहे? अरे प्रायव्हेट नंबर असं फ्लॅश होतोय। मग घे ना। हॅलो हॅलो हॅलो। बघू आंटी। हॅलो हॅलो, अरे बोल ना। चल ठेव फोन। शुभं करोति।